मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. नमस्कार मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ जो असणार तो असणार गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती. बहुतेक जणांना माहीत नसतं की गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय असते, कशा प्रकारचे रिटर्न आपल्याला त्यातून मिळत असतात, कोणत्या प्लॅटफॉर्मवरती आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीसाठी अप्लाय करू शकतो, गव्हर्नमेंट सिक्युरिटी आपल्यासाठी फायद्याची असते का, त्याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. हे बघा, तुम्हाला ज्या पण कन्सेप्ट माहीत नसतात त्या जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघितला पाहिजे. स्किप करून बघितल्याने काही फायदा नसतो. बहुतेक जण व्हिडिओला स्किप करतात की पहिला 1 मिनिट व्हिडिओ बघितला की डायरेक्ट 5 मिनिटांवरती जात असतात. त्याचा फायदा नसतो. जर तुम्हाला त्याला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला पाहिजे. आणि जे व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असतील तर त्यांनी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं त्यावरती हिट करा, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत जाणार. तर तुम्ही बेल आयकॉनला पण नक्की हिट करून घ्यायचं आहे. आज मी जो टॉपिक निवडला गव्हर्नमेंट सिक्युरिटी, त्याचं कारण म्हणजे बहुतेक जणांना माहीतच नसतं की गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय. आपण बहुतेक वेळेला शब्द ऐकत असतो. बहुतेक जण म्हणत असतात की आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये जर पैसा लावला तर आपला पैसा सेफ असतो. जसं आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. आता स्टॉक काही वेळेला वरती जाऊ शकतो, चांगले रिटर्न पण तुम्हाला देऊ शकतो. पण जर खाली आला तर आपलं मार्केट क्रॅश झालं तर काय होऊ शकतं, माझा पैसा बुडणार, मला त्या ठिकाणी एक धोका निर्माण होत असतो. मग काही जण काय करतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करत असतात, जेणेकरून मार्केट वरती गेलं खाली आलं तर आपला पैसा सेफ असतो. एक फिक्स रिटर्न आपल्याला त्यातून मिळत असतात. ते एक फिक्स रिटर्न असतात, त्यातून आपल्याला फिक्स रिटर्न मिळत असतात. ठीक आहे, त्याच गव्हर्नमेंट सिक्युरिटीला आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला आता वेगवेगळे उदाहरणं या ठिकाणी देणार, म्हणजे समजण्यासाठी पण तुम्हाला सोपं होईल की गव्हर्नमेंट सिक्युरिटी कशाला म्हणायचं असतं. उदाहरण दिल्याने काय होत असतं, प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजते. त्यामुळे मी कोणती गोष्ट तुम्हाला जेव्हा सांगतो त्यातून तुम्हाला उदाहरण देण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता पहिलं जे उदाहरण देणार मी तुम्हाला, वर्किंग ऑफ बँक. हे बघा, आपण जो पैसा बँकेत ठेवत असतो, ठीक आहे, आपला पैसा कोणत्या ठिकाणी ठेवायचा आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यावरती आपल्याला किती रिटर्न मिळणार हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे, कारण ती आपल्या कष्टाची कमाई असते. बहुतेक जणांना माहीत नसते ही गोष्ट. फक्त काय, पैसा ठेवायचा, माझा तो वाढला पाहिजे. किती वाढतो आहे, किती प्रमाणात तो वाढतो आहे, मी कोणत्या जागेवरती ठेवतो आहे, ती जागा सेफ आहे का, हे पण माहीत नसतं. ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे. मग आता हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीला समजून सांगण्यासाठी मला काय करायचं आहे, एक उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. मग हे उदाहरण दिलं की तुम्हाला आपोआप समजेल. ठीक आहे, आता एक बँक जी असते आपल्याला बघायचं आहे की पहिलं बँकेचं काम काय असतं. ठीक आहे, बँकेत जातात, तुम्हाला पैसा पण मिळतो, तुम्ही बँकेत पैसा पण ठेवत असतात. समजा या ठिकाणी 2 व्यक्ती, त्यांची नावं आपण एक्स ठेवूया आणि याचं नाव ठेवूया आपण वाय. आता ही एक्स नावाची व्यक्ती असते, तिचा इन्कम चांगला असतो, चांगला मोठा पैसा तिच्याकडे येत असतो. मग आता ती घरात तर ठेवणार नाही पैशाला, मग काय करणार. समजा त्याच व्यक्तीजवळ 50,000 रुपयांची रक्कम होती. एका महिन्यामध्ये त्या व्यक्तीजवळ आले 50,000 रुपये आणि तिला वाटलं की आपण हा पैसा जवळ न ठेवता याची FD करावी. ती काय करणार, फिक्स डिपॉझिट, म्हणजे बँकेमध्ये काय डिपॉझिट ठेवत असते ते. म्हणजे ह्या व्यक्तीचं जे सेव्हिंग अकाउंट असतं त्यामध्ये ठेवू शकते किंवा फिक्स डिपॉझिट करू शकते, दोन्ही प्रकारे. मग हिने काय केलं, या बँकेला तो पैसा दिला. म्हणजे ही व्यक्ती काय झाली, डिपॉझिटर. आपण तिला काय म्हणत असतो, डिपॉझिटर. ही व्यक्ती झाली डिपॉझिटर. आता वाय नावाची जी व्यक्ती होती, इन्कम सोर्स छोटा होता, पैसा कमी, एक छोटीशी नोकरी करते फक्त, आणि यांनी ठरवलं की मला घर बांधायचं आहे, मग त्यासाठी मला बँकेतून लोन घ्यायचं आहे. त्याला पैशांची काय गरज पडते. मग ती कोणाकडे जाणार, ह्या बँकेकडे जाणार. बँकेकडून काय घेणार, लोन. ती लोन स्वरूपामध्ये काय पैसे घेणार. आता हिने जो पैसा जमा केलेला असतो, हा बँकेत ठेवलेला असतो, यावरती त्याला काय मिळणार, रिटर्न. जसं बँकेची रिटर्न चालू आता 6%, मग तिला 6% रिटर्न काय पैशावरती मिळणार. जे 50,000 रुपये ठेवलेले असतात तिच्यावरती रिटर्न मिळणार. समजा 1 वर्षासाठी त्यांनी जर FD केलेली असेल तर 1 वर्षामध्ये तिला 6% व्याजदराने काय पैसा मिळत असतो. म्हणजे जी रक्कम असते तिची मुद्दल आणि त्यावरती तिला व्याज मिळत असतं. मग हा पैसा कोणाकडे जात असतो, या एक्स व्यक्तीचा बँकेकडे जात असतो. कोणती बँक असू शकते ती, मग SBI असू शकते किंवा HDFC बँक, कोणती बँक असू शकते ती. पण वाय नावाच्या व्यक्तीला पैशांची गरज पडली, मग ती बँकेकडे जाणार आणि बँकेकडे गेल्यानंतर लोन घेण्याचा प्रयत्न करेल. ती काय घेत असते, लोन घेत असते, कारण की त्याच्याजवळ पैसा नसतो. मग हाच पैसा जो असतो, ही बँक काय करणार, हा जो पैसा त्याच्याकडे आलेला असतो तोच पैसा कोणाला देणार, या वाय नावाच्या व्यक्तीला देत असते.
कशामध्ये? लोन स्वरूपामध्ये. आणि ह्याच वाय नावाच्या व्यक्तीकडून ती काय घेणार? व्याज घेणार. पहिलं काय झालं? एक्स नावाच्या व्यक्तीने पैसा जमा केला, बँक काय करतं? इंटरेस्ट पे करतं, इंटरेस्ट देतं तिला, त्या व्यक्तीला. पण आता वाय नावाच्या व्यक्तीला जेव्हा ती कर्ज देणार, ती काय करणार आहे तिथे? त्या व्यक्तीकडून ते व्याज घेत असतं. म्हणजे समजा ह्याच व्यक्तीला 50,000 रुपयांची गरज होती. 50,000 रुपयांची या व्यक्तीला काय गरज होती? मग तिने काय केलं? मग त्या व्यक्तीने बँकेतून 50,000 रुपये घेतले. मग आता इथे बँक काय करत असते? ह्या व्यक्तीकडून 60% व्याजदराने काय करते? पैसा परत घेत असते. यावरती व्याज लावते. जे 50,000 रुपये असतात त्यावरती व्याज लावणार 60%चं. बँक काय करणार? 60% व्याजदराने काय करणार? हा पैसा या व्यक्तीला देत असते. मग या ठिकाणी बँकेचा फायदा काय झाला? 1% फायदा झाला. आता ते रिटर्न वेगळे असू शकतात. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतोय. 6% पैसा घेतला आणि 60% दुसऱ्याला दिला. म्हणजे ही व्यक्ती कोण बनते या ठिकाणी? बॉरोवर. आपण त्याला म्हणत असतो बॉरोवर. ही बॉरोवर झाली आणि ही काय झाली? डिपॉझिटर झाली. आणि बँक जी होती हिचा काय झाला? फायदा. या ठिकाणी बँकेचा काय झाला? फायदा झाला. आता सर्वच रक्कम बँक लोनच्या स्वरूपात देऊ शकत नाही. बँकांवरती काही पण अटी असतात. बँकेचे पण काही नियम असतात की त्यांच्याकडे जे पण डिपॉझिट आलेलं असतं ते पूर्ण डिपॉझिट ते लोन स्वरूपात देऊ शकत नाही. त्यांचे नियम असतात वेगवेगळे. येणाऱ्या काही भागांमध्ये मी तुम्हाला सांगेल, पण CRR असतो त्यांचा, कॅश रिझर्व रेशिओ असतो, तो मेंटेन करावा लागतो. SLR असतं. बहुतेक काही गोष्टी असतात. खूप साऱ्या कन्सेप्ट असतात, त्या मेंटेन कराव्या लागतात. त्यामुळे त्यांच्याकडे जे पण डिपॉझिट आलेलं असतं पूर्ण ते लोन स्वरूपात देऊ शकत नाही. आपण उदाहरण घेण्यासाठी सांगितलेलं फक्त. मी फक्त उदाहरण घेण्यासाठी सांगितलं तुम्हाला. इथे फायदा किती होतो? 1%चा, तो 2%चा पण होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला 6% रिटर्न मिळत आहे आणि त्या व्यक्तीने कर्ज घेतलं ते 9%चं पण असू शकतं. मग बँकेला किती फायदा झाला? पुन्हा इथे 3%चा. मी उदाहरण घेण्यासाठी फक्त तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. इथे कोणाला फायदा होणार? बँकेला होणार. मग एक्स नावाची जी व्यक्ती होती ती होती डिपॉझिटर, तिने पैसा ठेवलेला होता. वाय नावाची जी व्यक्ती होती बॉरोवर, तिने काय? लोन घेतलेलं होतं. इथे फायदा SBIचा होतोय. आता तुम्ही एक शब्द ऐकलेला असेल अजून, असेट अँड लिॲबिलिटी. असेट अँड लिॲबिलिटी हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. तर असेट, बँकेच्या बाबतीमध्ये असेट कोणतं झालं? त्यांनी जे लोन दिलेलं होतं वाय नावाच्या व्यक्तीला, ते बँकेसाठी काय झालं? असेट झालं. बरोबर. आणि जी 50,000 रुपये रक्कम एक्स नावाच्या व्यक्तीने डिपॉझिट केलेली होती, आता ही बँकेसाठी काय झाली? लिॲबिलिटी. म्हणजे काय? बँकेला हा पैसा परत करायचा असतो. ही जी 50,000 रुपयांची रक्कम एक्स नावाच्या व्यक्तीने जमा केलेली असते, ही रक्कम पुन्हा एक्स नावाच्या व्यक्तीजवळ येणार असते. म्हणजे बँकेला ती पुन्हा एक्स व्यक्तीला द्यायची असते. त्यामुळे ती बँकेसाठी काय झाली? लिॲबिलिटी झाली. वाय नावाच्या व्यक्तीला लोन देत असते, ती बँकेसाठी काय होत असतं? असेट होत असतं. समजतं तुम्हाला? जेव्हा मी एखादी गोष्ट दुसऱ्याला देणार आहे आणि तिच्याकडून पुन्हा घेणार आहे, ती माझ्यासाठी काय होणार? असेट होणार. हा असतो असेट आणि लिॲबिलिटीचा फरक आहे. लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. इथे झाला फायदा SBIचा. आता ही एक व्यक्ती नसते, अशा अनेक व्यक्ती असतात की त्या बँकेकडून लोन घेत असतात. बहुतेक जण डिपॉझिट करत असतात. इथे बँकेला काय होत असतो? फायदा होत असतो. बँक इथे फायद्यात असते. मग आता हा जास्तीचा पैसा आहे, बँक कोणाला देऊ शकते? RBIला. RBIकडे पण हा पैसा देऊ शकते. आपण कन्सेप्ट ऐकत असतो बघा, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, हे शब्द आपण ऐकत असतो. समजतंय? आता हा पैसा कोणाकडे जाणार? RBIकडे जाणार. RBI पण त्याचा फायदा उचलणार. RBI सर्वांना माहीत असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बँकांची बँक जर म्हटली त्याला आपण म्हणत असतो RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रत्येक देशाची काय असते? एक सेंट्रल बँक असते. तशी आपल्या देशाची पण सेंट्रल बँक म्हटली की तिचं नाव म्हणजे RBI असतं. बँकांवरती कंट्रोलिंग ठेवण्याचं काम तिचं असतं. जसं आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करतो. स्टॉक मार्केटचं रेग्युलेटर कोण असतं? SEBI असते, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तसंच बँकिंगचं रेग्युलेटर कोण असतं? RBI असतं. ही गोष्ट पण तुम्हाला माहिती असायला हवी. ठीक आहे. मग हा पैसा जो असतो RBIकडे जात असतो. RBI पण त्याचा वापर करणार. कशा प्रकारे करणार ते पण आपण बघू. आता ही RBI समजा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपली. आणि ही एक बँक होती कोणती? SBI. आणि ही होती HDFC बँक. HDFC बँक. या दोन बँका होत्या. आता SBIने काय केलं? त्याच्याजवळ असलेला जास्तीचा पैसा कोणाला दिला? RBIकडे दिला. ठीक आहे. आपण कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितल्या. खूप साऱ्या कन्सेप्ट असतात बँकिंगच्या, तर तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. येणाऱ्या दिवसांमध्ये मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवत जाणार. ठीक आहे. मग हा पैसा जो दिला RBIकडे दिला. RBIने काय केलं? HDFC बँक होती, ही बँक होती, हिला पैशांची गरज पडते. ग्राहक खूप झाले, लोन घेणारे पण खूप झाले, पण बँकेकडे पैसा नाही. मग काय करणार आहे? समजा हीच
50,000 रुपयांची रक्कम, मी फक्त उदाहरण घेण्यासाठी 50,000, तो काही लाखोंचा करोडोंचा पण आकडा असू शकतो. ही 50,000 रुपयांची रक्कम SBIने RBIकडे दिलेली होती. मग RBI काय करणार, हाच पैसा इकडे HDFC बँकेला देत असते. हा पैसा दिला, याच्यामध्ये पण काही ती निश्चित स्वरूपामध्ये काय घेणार, व्याजदर आकारणार, निश्चित त्यांचा जो ठरलेला असतो तो. मग इथे पण काय झाला, RBIचा फायदा झाला. इथे पण कोणाचा फायदा, RBIचा फायदा झालेला असतो. RBI काय करत असते, लोन स्वरूपामध्ये दुसऱ्या बँकांना पण देऊ शकते. आपण ऐकतो टर्म रेपो रेट असते एक आणि रिव्हर्स रेपो रेट असते. रेपो रेट म्हणजे काय, एखादी बँक जी असते RBIकडून कर्ज घेत असते, लोन स्वरूपात पैसा घेते, त्यावरती जो व्याजदर लावण्यात येत असतो त्याला आपण रेपो रेट असं म्हणत असतो, बरोबर आहे. पण एखादी बँक जेव्हा RBIकडे पैसा ठेवत असते, त्या बदल्यामध्ये जो व्याजदर तिला मिळत असतो त्याला आपण रिव्हर्स रेपो रेट असं म्हणत असतो. हे ऐकलेलं असेल तुम्ही, रिव्हर्स रेपो रेट. या टर्म असतात, तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. येणाऱ्या दिवसांमध्ये मी याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पण बनवण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल या गोष्टी. या कन्सेप्ट आपल्याला माहीत असल्या पाहिजे. मग इथे फायदा RBIचं होतं आहे. RBI काय करते, लोन स्वरूपामध्ये HDFC बँकेला या ठिकाणी पैसा देते, तिच्यामध्ये तिचा फायदा होत असतो. RBIकडे मोठी रक्कम आलेली असते, एक बँक नसते, अशा अनेक बँका असतात. आणि त्यामध्ये पण वेगवेगळ्या टर्म मी तुम्हाला सांगितल्या. CRR असतो एक, कॅश रिझर्व्ह रेशिओ असतो, तो प्रत्येक बँकेला मेंटेन करावा लागतो, त्याचा पण पैसा आलेला असतो. मग या पैशांचं RBI काय करणार, तो जवळ ठेवणार का, ती बँकांना लोन स्वरूपामध्ये पण देऊ शकते किंवा वेगळ्या जागेवरती पण त्याचा वापर करू शकते. ही गोष्ट पण तुम्हाला समजलेली असेल. मग इथे जास्त पैसा कोणाजवळ तयार झालेला असतो, RBI जवळ तयार झालेला असतो. मग त्याचा वापर RBI कोणत्या ठिकाणी करणार, ही RBI. आता ही RBI जी असते कशा प्रकारे फायदा करून घेणार, तुम्हाला इथं दिसेल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे बघा, आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रोजेक्ट चालत असतात, ठीक आहे. आपलं भारत सरकार जे असतं, भारत सरकार अनेक प्रकारचे प्रकल्प राबवतं. आपण बघत असतो बघा, कुठे रोड बनवण्यात आले मोठमोठे, 6 पदरी रोड, 8 पदरी रोड आपण ऐकत असतो, रोड असतात. त्यानंतर अनेक प्रकारची धरणे असतात बघा, त्यानंतर अनेक प्रकारचे ब्रिज असतात, ते ब्रिज बनवत असतं. मग आता हे बनवण्यासाठी, रोड बनवण्यासाठी, धरणं बनवायचे, ब्रिज बनवायचे, काही हॉस्पिटल असतात, काही हॉस्पिटल बनवायचे आहेत. गव्हर्नमेंट पण जे असतं ना, गव्हर्नमेंट जे असतं त्यांना पण पैसा पाहिजे असतो. पैशांशिवाय होऊ शकत नाही. रोड बनवायचे तर त्याला पैसा लागणारच आहे, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतोच. मग गव्हर्नमेंटला पण अतिरिक्त पैशांची गरज पडत असते. जे आपलं भारत सरकार जे असतं त्यांना पण अतिरिक्त पैशांची गरज पडते. गव्हर्नमेंटला अतिरिक्त पैशांची गरज पडते, अतिरिक्त पैशांची काय गरज पडत असते. जे भारत सरकार असतं मग ते आपल्या बँकरला अप्रोच असतं. बँकर, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं बँकर कोण असतं, जसं आपण IPOमध्ये बघतो बघा, जेव्हा पण एखादी कंपनी आपला IPO घेऊन येत असते, ती एका मर्चंट बँकरला त्याच्या थ्रूच पुढची प्रोसेस होत असते. तशाच प्रकारे ह्या ठिकाणी पण असतं. भारत सरकार जे असतं त्यांची एक बँकर असते, ती कोण असते, RBI असते एक बँकर. मग त्यांच्या थ्रू ते काय करतात, पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की रोड बनवायचे असतील पैसा लागणारच, धरणं बनवायचे आहेत पैसा लागणारच, ब्रिज बनवायचे आहे पैसा लागणार, गव्हर्नमेंट स्कूल असतात त्यांना बनवायचे पैसा लागणारच, हॉस्पिटल आहे पैसा लागणारच. मग हा पैसा येणार कुठून, अतिरिक्त पैशांची गरज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पण पडत असते. मग RBIकडून काय करतात, ते अतिरिक्त पैसा घेण्याचा प्रयत्न करत असतात. समजा ह्याच RBIकडे 50,000 करोड रुपये होते आणि ह्या पैशांची गरज पडते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. ही RBI काय करणार आहे, मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा पैसा देणार गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. मग असाच देणार का हा पैसा वापरण्यासाठी कोणतीही व्यक्ती, सांगा मला तुम्ही. जेव्हा तुम्ही बँकेमध्ये आपला पैसा ठेवताय, FD करताय, तो पैसा तुम्ही असाच ठेवणार का, तुम्ही त्या ठिकाणी परतावा घेण्याचा प्रयत्न करणारच. एक निश्चित परतावा तुम्हाला मिळत असतो. मग 6% असू द्या व्याजदर, 6% असू द्या किंवा 7% असू द्या, हा परतावा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करत असतात. मग या ठिकाणी पण तसंच असतं. जेव्हा RBI गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पैसा देणार, इथे ते पण परतावा घेण्याचा प्रयत्न करणार, रिटर्न घेण्याचा ते प्रयत्न करणार. मग यावरती पण काही निश्चित एक व्याजदर दिला जात असतो. निश्चित म्हणजे फिक्स रिटर्न या ठिकाणी दिलेले असतात. मग या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे असताना फिक्स रिटर्न इथे RBIला पण देत असतं. हा पैसा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला देणार, त्यातून पण काही रिटर्न मिळवण्याचा प्रयत्न करणार. फिक्स रिटर्न त्या ठिकाणी असतात. मग ते रिटर्न तुमचे असू शकतात 7% किंवा 8% पण, असे रिटर्न त्यामध्ये ते असू शकतात.
मग आता हा पैसा तर दिला, RBI आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पैसा देते, त्याचा काहीतरी प्रूफ तर ठेवणार. असं नाही की डायरेक्टली देऊन टाकला पैसा. आता तुम्हाला बँकेच्या बाबतीतच सांगतो. जसं मी एक्स नावाची व्यक्ती घेतलेली होती. या एक्स नावाच्या व्यक्तीने या RBIकडे 50,000 रुपयांची FD केलेली होती. 50,000 रुपयांची काय केली होती? FD, फिक्स्ड डिपॉझिट केलेलं होतं. मग ही व्यक्ती जी असणार काहीतरी प्रूफ घेण्याचा प्रयत्न करणार ह्या SBIकडून. ती SBIकडून काय करत असते? एक प्रूफ घेण्याचा प्रयत्न करत असते. मग तो प्रूफ काय असतो? फिक्स्ड डिपॉझिट सर्टिफिकेट असतं बघा, एक फिक्स डिपॉझिट सर्टिफिकेट. हे तुम्हाला मिळत असतं. तुम्ही पण FD करतात, आपण सर्वजण केलेली आहे FD. बँकेत आपण FD करत असतो. आपण ब्रँचमध्ये गेलो की त्यांना सांगतो की मला 1 लाखांची FD करायची, 50,000ची FD करायची. आपण FD केली की ते कागदाच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक सर्टिफिकेट देतात, एक कागद देत असतात बघा. आपण जेव्हा बँकेत जातो आपल्याला असं एक कागद दिला जात असतो. किती हजारांची FD, किती परतावा त्यावरती मिळू शकतो, तारीख असते पूर्ण, सर्व गोष्टी त्यामध्ये असतात. एक सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी दिलं जात असतं आपण जेव्हा बँकेत जात असतो तेव्हा. मग तशाच प्रकारे जेव्हा RBI गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला या ठिकाणी पैसा देणार, तर त्याच्या बदल्यामध्ये RBIला एक पेपर मिळत असतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो? बॉन्ड असं म्हणत असतो. बॉन्ड पेपर, त्यालाच आपण बॉन्ड. आता ही कन्सेप्ट आली बॉन्ड येते. मग यालाच आपण काय म्हणत असतो? बॉन्ड. ही जी गव्हर्नमेंट सिक्युरिटी, यालाच आपण काय म्हणणार? गव्हर्नमेंट सिक्युरिटी. म्हणजे तुमचा पैसा जो असतो, म्हणजे RBIचा जो पैसा आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाजवळ जाणार आहे. म्हणजे काय? तिथे तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये एक परतावा मिळणारच आहे. जे 60%, 8% रिटर्न जे ठरलेले असतात ते मिळणारच. तुमचा पैसा जातो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाजवळवरती. तुमचा पैसा जो जातो आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारकडे तुमचा पैसा जातो आहे. त्यालाच आपण म्हणत असतो गव्हर्नमेंट सिक्युरिटी. त्यालाच आपण काय म्हणत असतो? गव्हर्नमेंट सिक्युरिटी असं म्हणत असतो. जो पैसा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे गेलेला असतो त्याच्या मोबदल्यामध्ये जो पेपर बँकेला मिळत असतो त्यालाच आपण म्हणत असतो बॉन्ड. त्यालाच आपण काय म्हणायचं असतं? बॉन्ड असं म्हणायचं असतं. तर हीच असते गव्हर्नमेंट सिक्युरिटी. मग आता ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी असते RBIद्वारे दिली जात असते. लक्षात घ्या, जसं आपलं सोवरिन गोल्ड बॉन्ड असतं. एक व्हिडिओ मी मागे पण बनवलेला होता बघा, सोवरिन गोल्ड बॉन्डचा. हे SGB जे आहे कोणाद्वारे दिली जात असते? RBIद्वारेच. मग RBIद्वारे हा बॉन्ड दिला जात असतो, सोवरिन गोल्ड बॉन्ड. तशाच प्रकारे जेव्हा तुम्ही एखादा बॉन्ड घेत असतात, आता ते कोणत्या ठिकाणी येणार ते पण सांगणारच आहे मी तुम्हाला. हे जे बॉन्ड असतात कोणाद्वारे येत असतात? गव्हर्नमेंट सिक्युरिटी कोणाद्वारे येत असते? RBIद्वारे. आपण पण त्याला परचेस करू शकतो. एक बँक पण परचेस करू शकते, गव्हर्नमेंट सिक्युरिटी परचेस करू शकते. जसं मी सांगितलं ना तुम्हाला की SBI होती. SBIने RBIजवळ पैसा जमा केलेला असतो. RBIने काय केलेलं असतं? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला दिलेला असतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पैसा दिलेला असतो. त्यांनी ते गव्हर्नमेंट सिक्युरिटी घेतलेली असते. एक निश्चित परतावा 7-8% जे पण असेल ते, बरोबर आहे. मग SBI म्हणते मी पैसा तुमच्याकडे ठेवतो आहे, मला त्याच्या बदल्यामध्ये पैसा नको आहे, मला काय पाहिजे? गव्हर्नमेंट सिक्युरिटी पाहिजे. मी जो पैसा तुमच्याकडे ठेवतो आहे मला गव्हर्नमेंट सिक्युरिटी पाहिजे. तर RBI या SBIला काय देणार? गव्हर्नमेंट सिक्युरिटी देणार. त्याचा एक निश्चित कालावधी असतो. तो 1 वर्षांचा असू शकतो, 2 वर्षांचा, 5 वर्षांचा, 10 वर्षांचा, जो पण असेल तो. समजलं? ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी बँकेला पण मिळत असते. SBI म्हणणार की मी तुम्हाला पैसे देतो आहे, त्या बदल्यामध्ये मला तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी द्या. म्हणजे काय? जो पैसा असतो तुमचा, गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे काय? एक सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, तुमचा पैसा जो असतो ना, तुमच्याकडून गव्हर्नमेंटने एक प्रकारचे लोन घेतलेले असते आणि त्यावरती एक निश्चित परतावा तुम्हाला गव्हर्नमेंट देत असतं. त्यालाच आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटी असं म्हणतो. मग RBIने जर ठरवलं मी गव्हर्नमेंट सिक्युरिटी जर इथे SBIला दिलेली आहे, तर ती SBIकडून घेऊ पण शकते. आणि अशा अनेक बँका असू शकतात. SBI, HDFC बँक पण असू शकते, वेगवेगळ्या प्रकारच्या बँका असू शकतात. आता याच्यामध्ये वेगळा एक नियम असतो की RBI जे असतं ते या बँकेकडून गव्हर्नमेंट सिक्युरिटी पुन्हा रिटर्न पण घेऊ शकतं. मग रिटर्न घेतल्यानंतर ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी असणार आहे, हा पैसा पुन्हा कोणाकडे जाणार? बँकेकडे जाणार. हे लक्षात येतं तुमच्या? काही जणांना किचकट वाटत असेल. ही RBI या बँका झाल्या, हे अनेक प्रकारच्या A बँक, B बँक, C बँक, D बँक. आता ज्या बँकांनी पैसा RBIकडे जमा केलेला, RBIकडून त्यांनी काय केलं? गव्हर्नमेंट सिक्युरिटी घेतली, बरोबर आहे. RBIला अधिकार असतो की ती गव्हर्नमेंट सिक्युरिटी ते बँकेकडून घेऊ शकतात. मग RBIजवळ जो पैसा ठेवलेला असतो कोणाचा? बँकांचा जो पैसा ठेवलेला असतो
RBI काय करणार, ती गव्हर्नमेंट सिक्युरिटी त्यांच्याकडून घेणार आणि त्यांचा जो पैसा असतो तो बँकांना पुन्हा परत देणार, ए बँकेला, बी बँकेला, सी बँकेला, डी बँकेला. मग यांच्याकडे कॅश फ्लो जास्त होणार. कोणाकडे? बँकांकडे पैसा जास्त असणार. मग पैसा जास्त असल्यावरती काय करतात बँका? लोन देतात लोकांना जास्त प्रमाणामध्ये. मग बघा, आपल्याला पण फोन येत असतात सारखे SBI करते फोन, आमच्याकडे घ्या, लोन घ्या. HDFC बँक फोन करते, लोन घ्या. लोकांनी लोन घ्यायला सुरुवात केल्यावरती काय होत असतं? मनी फ्लो जास्त होत असतो. आता हा अभ्यास खूप मोठा आहे तसं बघायला गेलं. याचं लिंक जर करत गेलो आपण तर ही गोष्ट खूप मोठी तयार होत असते. मनी फ्लो जास्त होत असतो. तुमच्याकडे पैसा येणार. पैसा आला म्हणजे तुम्ही काय करणार आहे? लोन तर काही कामासाठीच घेणार ना तुम्ही. जसं तुम्हाला घर बांधायचे, गाडी घ्यायची, तुम्ही लोन घेणार. मग मनी फ्लो वाढतो. वस्तूचं डिमांड जे असतं ते वाढतं. डिमांड वाढतं म्हणजे काय? तुम्ही खरेदी जास्त करणार, घर बांधणार, प्रत्येक वस्तू घेण्यासाठी जाणार दुकानामध्ये. डिमांड वाढतं. प्रत्येक गोष्टीचं काय? डिमांड वाढतं. डिमांड वाढलं म्हणजे काय वाढतात? भाव वाढतात, किमती वाढतात. हे आपल्याला माहीतच आहे. डिमांड वाढलं, किमती वाढतात. किमती वाढल्या म्हणजे काय होणार? मग महागाई वाढणार. जर लिंक करत गेलं ना आपण इथपर्यंत जाऊन पोहोचतो, महागाईपर्यंत. वस्तूंची डिमांड वाढत राहते आणि महागाई पण मग वाढून जात असते. आता याला पण पुन्हा लिंक करायला गेलं तर महागाई जेव्हा वाढत असते, RBI काय करत असते? रेपो रेट वाढवते. करा लिंक याला. काय करते? रेपो रेट वाढवते. समजतंय ना तुम्हाला? मग रेपो रेट वाढवल्यावरती काय होत असतं? रेपो रेट वाढल्यानंतर काय होत असतं? बँका ज्या RBI कडून लोन घेत असतात त्यावरती इंटरेस्ट रेट वाढतं. मग ते इंटरेस्ट रेट वाढल्यानंतर तुम्हाला काय स्वस्तात लोन देणार का बँका? नाही. त्या ठिकाणी काय होणार? मग तुम्ही जे लोन घेतलेलं असतं बँकांमधून त्याचं इंटरेस्ट रेट वाढतात. इंटरेस्ट रेट वाढलं म्हणजे काय होत असतं? आपण कर्ज पण घेत नाही. एखादी नवीन व्यक्ती असते, तिला कर्ज घ्यायचं नसतं, ती कर्ज पण घेत नाही. मग कर्ज नाही घेतलं तर काय होतं असतं? मनी फ्लो पण कमी होत असतो. मनी फ्लो कमी झाला म्हणजे काय होतं असतं? महागाईवरती नियंत्रण मिळवत असतं. महागाई काय येत असते? नियंत्रणात येत असते. ही अशी त्याची लिंक असते. समजलं तुम्हाला? तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजलेला असेल की गव्हर्नमेंट सिक्युरिटी नेमकं काय असतं. आपण जेव्हा आपला पैसा गव्हर्नमेंटला वापरायला देत असतो एक प्रकारे, म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याकडून लोन घेत असतं आणि त्यामध्ये आपल्याला एक निश्चित परतावा त्यातून मिळत असतो. जसं आपलं मार्केट वरती गेलं, खाली गेलं, आपल्याला लॉस होण्याचे चान्सेस आहेत. वरती गेलं तर प्रॉफिट होईल, खाली आलं तर लॉस होईल. पण जेव्हा आपला पैसा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जात असतो, आपल्याला त्या ठिकाणी फिक्स रिटर्न मिळत असतात. तीच काय असते? गव्हर्नमेंट सिक्युरिटी असते. त्यालाच आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणत असतो. तुम्ही बहुतेक ठिकाणी हा शब्द ऐकलेला असेल, GSEC. यालाच आपण म्हणत असतो गव्हर्नमेंट सिक्युरिटी. मग बहुतेक जण म्हणणार की RBI तर घेते, आपण घेऊ शकतो का? आपण पण घेऊ शकतो. गव्हर्नमेंट ऑफ सिक्युरिटी परचेस करू शकतो. मग त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला जो पेपर मिळत असतो, कागदाचा पुरावा, त्यालाच आपण बॉन्ड असं म्हणत असतो. समजतंय सर्वांना? त्यालाच आपण काय म्हणतो? बॉन्ड. मग बॉन्ड पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. येणाऱ्या भागामध्ये सर्व व्हिडिओ बनतील टप्प्याटप्प्यांमध्ये. एकदा आपण सुरुवात केली की टप्प्याटप्प्यांमध्ये ते बनत जाणार. ठीक आहे. गव्हर्नमेंट बॉन्ड असतात, कॉर्पोरेट बॉन्ड असतात, वेगवेगळे प्रकार असतात. त्यांना आपण नंतर शिकण्याचा प्रयत्न करूया. तर हे गव्हर्नमेंट सिक्युरिटी तुम्हाला आता व्यवस्थित समजलेलं असेल. मग तुम्हाला आता परचेस करायचं आहे तर आपण याला एक्सचेंजवरती पण परचेस करू शकतो. गव्हर्नमेंट ऑफ सिक्युरिटीला एक्सचेंजवरती परचेस करू शकतो. तुमचा जो प्लॅटफॉर्म असतो, आता मी झेरोदा वापरतो स्वतः, तर झेरोदावरती ही फॅसिलिटी आहे की तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीला बाय करू शकतात, सेल पण करू शकतात. त्याचा एक निश्चित कालावधी असतो. तो कालावधी दिलेला असतो. काहींचा 1 वर्षाचा असतो, काहींचा 5 वर्ष, काहींचा 10 वर्ष, काहींचा 15 वर्ष. ठीक आहे. ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी असते तुम्ही तुमच्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवरती पण बाय करू शकतात. निश्चित कालावधी मी तुम्हाला सांगितला, त्याचे रिटर्न असतात. समजा 60% रिटर्न तुम्हाला दिले तरी वार्षिक काय असतात? 60% रिटर्न असतात. पण तुम्हाला ते पेड केले जात असतात सेमी ॲन्युअली. म्हणजे काय? प्रत्येक 6 महिन्याला रिटर्न तुम्हाला दिले जात असतात. जर हे 60% रिटर्न तुम्हाला मिळत आहे तर 6 महिन्याला 3.5% आणि पुढच्या 6 महिन्याला 3.5% रिटर्न, असे 3.5-7% रिटर्न तुम्हाला मिळत असतात. तुमचं जे बँक अकाउंट लिंक असतं त्याच्यामध्ये तुम्हाला हे रिटर्न मिळून जात असतात. माझ्या मते तुम्हाला ही गोष्ट समजलेली असेल तर आपण झेरोदाच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊ आणि तिथे आपण कसं गव्हर्नमेंट सिक्युरिटीला बाय करू शकतो ते मी तुम्हाला दाखवतो. तर आपण जाऊ आता झेरोदाच्या प्लॅटफॉर्मवरती. तर ह्या ठिकाणी आपण आता झेरोदाचं टर्मिनल ओपन केलेलं आहे. तुम्हाला दिसेल की मी झेरोदाचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी ओपन केलेला आहे. मग ह्या ठिकाणी आल्यानंतर एक बीडचं ऑप्शन असतो बघा,
आपल्याला या ठिकाणी जी पण गव्हर्नमेंट सिक्युरिटी बाय करायची असते तिच्यामध्ये बीड लावायची असते आपल्याला. जसं IPOमध्ये आपण बीड लावतो सेम तसंच, काही फरक नसतो. IPOमध्ये आपण जशी बीड लावत असतो तशाच प्रकारची बीड आपल्याला या ठिकाणी लावायची असते. मग त्यासाठी काय करायचं, आपण बीडवरती क्लिक करायचं. इथे हा जो बीडचा ऑप्शन असतो इथे याच्यावरती क्लिक करायचं. मग याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन दिसतात बघा तुम्हाला. ऑप्शन इथे एक नंबरला असतो ऑप्शन, या ठिकाणी असतो IPO, या ठिकाणी असते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. या गव्हर्नमेंट सिक्युरिटीला आपल्याला या ठिकाणी बाय करायचं आहे. तर याच्यावरती मग आपल्याला क्लिक करायचं असतं. गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी असते, ही जी गव्हर्नमेंट सिक्युरिटी असते यावरती आपण क्लिक करायचं. आता या ठिकाणी काही गव्हर्नमेंट सिक्युरिटी येत नाही आहे. ठीक आहे, इथं सध्या कोणती गव्हर्नमेंट सिक्युरिटी नाही. या ठिकाणी तुम्हाला दिसतं की कोणती गव्हर्नमेंटची सिक्युरिटी आता आलेली आहे, तुम्हाला त्याच्यावरती किती व्याजदर मिळणार ते तुम्हाला दिसतं. आता सध्या कोणतंही नाही या ठिकाणी. असतं तर मी तुम्हाला दाखवलं पण असतं. आणि त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा एक सिम्बॉल पण असतो, एक सिम्बॉलला असतं, त्या सिम्बॉलला पण तुम्ही ओळखू शकतात. ठीक आहे, एक इंटरेस्टिंग गोष्ट ही शिकण्यासारखी. जी पण गव्हर्नमेंट सिक्युरिटी तुम्ही बाय करताय तिचा एक सिम्बॉल असतो आणि त्याच्यामध्ये त्या सिम्बॉलमध्ये त्याचा अर्थ पण दडलेला असतो. एक प्रकारे जर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला देतो की असं लिहिलेलं असणार 72 GS म्हणजे काय, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. याचा अर्थ काय होत असतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. त्यानंतर असं लिहिलेलं असेल 2030, त्याच्यानंतर इथे A लिहिलेलं असेल समजा. ठीक आहे, अशा प्रकारे हा त्याचा काय असतो, सिम्बॉल असतो त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा. त्याचा सिम्बॉल असला यातून तुम्ही ओळखू शकतात की तुम्हाला किती % व्याज मिळू शकतं, यील्ड किती असते त्याची. हा 72 लिहिलेला असताना पहिलं हेच असतं आपलं इंटरेस्ट 7.2%. हे काय असतं, व्याजदर असतं. GS म्हणजे काय, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. आणि त्याची मॅच्युरिटी जी असते ती मॅच्युरिटी किती, 2030पर्यंत ही त्याची मॅच्युरिटी असते. आता बहुतेक जण करतात, बॉन्डमध्ये गुंतवणूक करतात का, तिथे आपला पैसा सेफ असतो. भले त्या ठिकाणी व्याजदर कमी मिळाले तरी चालेल, पण बहुतेक जण बॉन्डमध्ये गुंतवणूक करत असतात. मग आता काही जण म्हणणार की 2030पर्यंत जर याची मॅच्युरिटी असते, मॅच्युरिटी पिरियड असतो याचा काय असणार, हा मॅच्युरिटी पिरियड असतो. मग हा मॅच्युरिटी पिरियड आहे, तर तोपर्यंत मी या बॉन्डला, या गव्हर्नमेंट सिक्युरिटीला सेल नाही करू शकत का? आपण करू शकतो. एक्सचेंजमध्ये आपण त्याला सेल पण करू शकतो. त्यामध्ये लिमिट ऑर्डर लावून जे असते आपण त्याला सेल करू शकतो. लिमिट ऑर्डर लावायची मार्केट ऑर्डरने ते घेत नसतं. जेव्हा पण तुम्हाला सिक्युरिटी या ठिकाणी, जेव्हा पण तुम्हाला गव्हर्नमेंट सिक्युरिटी सेल करायची, तुम्ही लिमिट ऑर्डरने त्याला सेल करू शकतात. समजलं. आता इथे गव्हर्नमेंट सिक्युरिटी नाही आहे एखादी, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं. ठीक आहे, आल्यानंतर वाटलंच तर एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवून त्यावरती पाठवेल की ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी आलेली आहे, त्याच्यावरती किती व्याज आपल्याला मिळू शकतं, त्याचा मॅच्युरिटी पिरियड किती असणार, मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल की हे गव्हर्नमेंट सिक्युरिटी नेमकं काय असतं आणि कोणत्या जागेवरती आपण ॲप्लाय पण करू शकतो. आपल्याकडे जो ब्रोकरेज प्लॅटफॉर्म असतो त्याच्यावरती आपण ॲप्लाय पण करू शकतो. एक छोटीशी कन्सेप्ट होती, पण बहुतेक जणांना ती माहीत नसते. आपण शब्द ऐकतो फक्त, असं सेक असं लिहिलेलं आपण ऐकत असतो, पण ते माहीत नसतं आपल्याला. याला आपल्याला समजून घ्यायचं असतं. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. मी चांगल्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. नाहीतर मला काय 2 मिनटामध्ये मी समजून सांगू शकलो असतो, पण तुम्हाला बँकेकडे का घेऊन गेलो मी, त्याचं कारणच ते होतं. बँकेकडून आपण जातो RBIकडे. RBI जे असते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, अशी लिंक असते त्याची. त्या लिंक थ्रू जर तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला तर व्यवस्थित समजतं. नाहीतर 2 मिनटामध्ये सांगायला काय, हा 2-3 मिनटांमध्ये 5 मिनटांमध्ये व्हिडिओ पण होऊ शकतो. पण टप्प्याटप्प्यांमध्ये गेले की त्या गोष्टी आपल्याला समजतात. समजलं सर्वांना. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक पण करायचे. आणि तुमचे जर याच्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये पण लिहा. मी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देण्याचा पण नक्की प्रयत्न करेन. आणि प्रत्येकाने व्हिडिओला शेअर करायचं आहे, जेणेकरून प्रत्येकाला समजेल की गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय असते आणि त्यामध्ये आपले सेफ रिटर्न कसे बनत असतात हे पण त्यांना समजेल. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.